अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर मिशोवरून हे मी काय मागवलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं आवरून आम्ही सकाळी सकाळी कुठे बाहेर निघालेलो आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुमच्याशी शेअर करणार आहे। मस्त अशी मिक्स डाळीची आंबट गोड तिखट अशी आमटी किंवा डाळ। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि अगोदरच लाईक करून घ्या बरं। आणि आता आम्ही कुठे बाहेर चाललो हे तुम्हाला सांगते। तर आज आम्ही चाललो होतो मुलांच्या स्कूलमध्ये। आता मुलांच्या स्कूलमध्ये जायचं कारण असे की त्यांचा होता ओपन डे। ओपन डे असला की आपल्याला मुलांचे पेपर्स वगैरे दाखवले जातात आणि त्यांचे मार्क्स आपल्याला त्यामुळे समजतात। आणि मग असंच आमचा स्कूलमध्ये 1-1.5 तास गेला कारण गर्दी पण भरपूर होती। तिकडे मी शंभूचे मार्क्स वगैरे पाहिले आणि त्यानंतर घरी आल्यानंतर मी आणि मुलांनी थोडं थोडं जेवण केलं कारण जास्त भूक नव्हती। आम्ही नाश्ता करून गेलो होतो। जेवण केल्यानंतर काय माझं व्हिडिओ एडिटिंग अपलोडिंग वगैरे झालं आणि आम्ही मस्त झोपलो। आणि मग संध्याकाळी उठल्यानंतर ह्यांना म्हटलं चला तुम्ही दिवाबत्ती वगैरे करा कारण मला थोडंसं काम करायचं होतं। मग मी हे बेडशीट्स वगैरे चेंज केले हे जे की खूप माळले होते आणि मग राजने सुद्धा थोडीशी साफसफाई हॉलमधली केली। नाही आंबट गोड तिखट डाळ बनवण्यासाठी 3 प्रकारच्या डाळी मी इथे घेतलेल्या आहेत म्हणजे तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि त्यामध्ये मध्यम आकाराचा 1 कांदा, 1 टोमॅटो, थोडंसं तेल, हिंग, हळद टाकलेलं आहे। डाळ शिजून घेतलेली आहे। आमच्या घरात काहीही करा पण भाकरी मात्र लागते। मग भाकरी ह्यांच्यासाठी करून घेतली। जिरा राईस एका साईडला मी लावला आणि त्यानंतर तोपर्यंत डाळ शिजली। मग म्हटलं चला तर फोडणी द्यायची। मग फोडणी काही आपली आपण रेग्युलर तशी फोडणी देतो ना, जिरं, मोहरी, कढीपत्ता तशी द्यायची। आलं लसूणची पेस्ट टाकायची, मिरची पावडर टाकायची आणि या डाळीला खरी आंबट गोड चव येण्यासाठी ना यामध्ये थोडीशी चिंच आणि थोडासा गूळ टाकायचा, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, मीठ वगैरे टाकायचं आणि छान 5 मिनिटं ही डाळ उकळू द्यायची। खूप मस्त अशी आंबट गोड हेल्दी डाळ तयार होते आणि मुलंही आवडीने खातात। आता उद्याच्या मुलांच्या स्कूलसाठी ना मी मस्त असे हिरवे मूग भिजत घातलेले आहेत। हिरव्या मुगाची रेसिपी मी काय करणार आहे तुमच्याशी शेअर करेन, त्यामुळे नक्की फॉलो करा बरं का। मी आता सरशीना किचन वगैरे आवरून घेतलं आणि मस्त आम्ही जेवण केलं। मस्त जिरा राईस आणि आपली आंबट गोड डाळ। तर ही डाळ जी आहे ना ती आमच्या घरात आवडीने खातात आणि मग काय आमच्या घरी जे बाळ येतं ना तर ते आलं होतं आणि त्याचे एक एक नखरे काही चालूच असतात। आम्ही छान जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मी मिशोवरून नाही हॉपस्कॉच गेम मागवली होती मुलांसाठी ना। आम्ही सगळ्यांनी ती खेळली आणि खूप मजा आली, खूप मजा मस्ती केली। तर तुम्हाला जर ही मागवायची असेल ना तर मी इंस्टाच्या स्टोरीला याची लिंक देईल, तिकडे जाऊन तुम्ही नक्की बाय करू शकता। तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। लाईक करा, बाय।